मित्रांनो, आज खूप दिवसानंतर तुमच्यासाठी पुन्हा एकदा 1 BHK फ्लॅटची डील घेऊन आलेलो आहे। आजचा पण जो फ्लॅट असणार आहे तो खूप मार्केट एरियाच्या एकदम बाजूला असणार आहे। व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता एकदम मार्केटमध्ये तुमचा फ्लॅट असणार आहे। रिक्षा स्टँडसुद्धा आहे। त्याचबरोबर या कॉम्प्लेक्समध्ये तुम्हाला स्विमिंग पूल सोडून सर्वच ॲम्युनिटीज पाहायला मिळणार आहेत। या सीनमध्ये तुम्ही पाहू शकता मी तुम्हाला गार्डनचा व्ह्यू दाखवतोय। बिल्डिंगमध्ये कार पार्किंग आणि बाईक पार्किंग करण्यासाठी बरीचशी जागा आहे। चला तर पुढे अजून माहिती घेऊयात। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन फ्रेश व्हिडिओमध्ये। माझं नाव आहे अक्षय आणि तुम्ही पाहताय ME05 अक्षय। मित्रांनो, खूप दिवस मी आपल्या चॅनलवर कोणत्याही प्रकारचा व्हिडिओज अपलोड केलेला नव्हता। मी कम्युनिटी टॅबमध्ये आपली पोस्ट सोडली होती की मी गेले 12 दिवस आउट ऑफ कंट्री फिरायला गेलो होतो, त्यामुळे आपल्या रेग्युलर व्हिडिओज येत नव्हत्या। परंतु मित्रांनो, आता मी भारतात आलेलो आहे, तर रेग्युलर तुम्हाला व्हिडिओज आता या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत। आज मित्रांनो, मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा एक खूप चांगली डील घेऊन आलेलो आहे। या ठिकाणी 1 BHK फ्लॅटचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। हा जो फ्लॅट असणार आहे हा बदलापूर वेस्ट दीपाली पार्क एरियामध्ये असणार आहे। मुंबईपासून फक्त 1 ते सव्वा तास ट्रॅव्हल करून तुम्हाला बदलापूर शहर पाहायला मिळेल। बदलापूर शहरामध्ये किती चांगली डेव्हलपमेंट झालेली आहे तुम्हाला माहितीच आहे। आज मी तुमच्यासाठी जो 1 BHK फ्लॅट घेऊन आलेलो आहे त्याचा बिल्टअप एरिया 770 स्क्वेअर फूट आहे आणि कार्पेट एरिया 465 स्क्वेअर फूट आहे। खूप मोठा फ्लॅट असणार आहे। रिसेल कॅटेगरी मध्ये हा फ्लॅट असणार आहे। 7 माळ्याची बिल्डिंग आहे। टोटल कॉम्प्लेक्स मध्ये पाहायला गेला तर तुम्हाला 36 बिल्डिंग पाहायला मिळतील। कॉम्प्लेक्स मध्ये स्विमिंग पूल सोडून सर्वच अम्युनिटीज तुम्हाला पाहायला मिळणार आहेत। त्यामुळे मित्रांनो, नक्कीच तुमचा बजेट जर ऑल इन्क्लुसिव्ह 25 लाखापर्यंत असेल तर ही डील तुमच्यासाठीच आहे। याची फ्लॅट कॉस्ट आपण 23 लाख रुपये ठेवलेली आहे। ऑल इन्क्लुसिव्ह तुम्हाला 25 लाखाच्या वरती हा फ्लॅट नक्कीच जाणार नाही, या गोष्टीची नोंद घ्या। आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर प्लीज मित्रांनो या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा। चला मित्रांनो, आता फ्लॅट पाहून घेऊयात आणि व्हिडिओच्या एंडिंगला मी तुम्हाला या फ्लॅटला खरेदी करण्यासाठी होम लोन किती घेता येईल, डाऊन पेमेंट किती करायचं आहे याच्याबद्दल माहिती देतो। चला मग परिसर पाहिल्यानंतर आणि थोडीशी माहिती घेतल्यानंतर फायनली 4थ्या माळ्यावरती आपण फ्लॅट पाहण्यासाठी आलेलो आहोत। या ठिकाणी सगळ्यात आधी जर पाहायला गेलं तर मधोमध आपल्याला एलिव्हेटर्स पाहायला मिळतात, इनफॅक्ट लिफ्ट पाहायला मिळते। त्यानंतर या बाजूला आपल्याला स्टेअरकेस आहेत आणि प्रत्येक फ्लोअरवरती 4 रूम पाहायला मिळतात। इकडे सुद्धा 2 रूम आहेत आणि या बाजूला सुद्धा 2 रूम पाहायला मिळतात। चला मग लगेच आपल्या फ्लॅटमध्ये एंट्री करूयात। फ्लॅटमध्ये एंट्री केल्यानंतर नेहमीप्रमाणे तुम्हाला तर माहितीच आहे, या ठिकाणी एक मोठा लिव्हिंग रूम आपल्याला पाहायला मिळतो। व्यवस्थित पाहून घेऊयात। तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। या लिव्हिंग रूममध्ये आपल्याला या ठिकाणी 4 फुटाची अटॅच एक बाल्कनी सुद्धा पाहायला मिळते, ही पहा। आणि व्हेंटिलेशनसाठी खूप चांगली जागा आहे। या ठिकाणी प्रॉपर पूर्व पश्चिम दिशेला हा फ्लॅट असल्यामुळे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी उजेड भरपूर आहे आणि हवा वगैरे खूप चांगली आहे। या ठिकाणी जर समोर पाहायला गेलं तर कोणत्या प्रकारचे ब्लॉकेज नाही आहे। स्ट्रेट तुम्हाला चांगला व्ह्यू या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। आपण तुम्हाला ग्रिलसुद्धा लावून देतो प्रत्येक फ्लॅटमध्ये। ही बघा, इथे बाल्कनी दिलेली आहे। या ठिकाणाहून जर लिव्हिंग रूम तुम्ही पाहायला गेलात तर खूप चांगल्या साईजमध्ये, याची साईजसुद्धा तुम्हाला सांगतो त्याआधी व्यवस्थित पाहून घेऊयात। वरच्या साईडला आपण तुम्हाला फॉल सिलिंगसुद्धा करून दिलेली आहे आणि झुमरसुद्धा लावलेलं आहे। राईट साईडला पाहू शकता तुम्ही किती चांगल्या क्वालिटीचा वॉलपेपरसुद्धा या ठिकाणी तुम्हाला लावून दिलेला आहे। त्या एंडिंगपासून तर तुम्ही या ठिकाणी जर स्ट्रेट आलात तर याची जी साईज आहे, इथून जर तुम्ही स्ट्रेट गेलात तर हा 14 फुटाचा आहे आणि आडवा 10 फुटाचा आहे। 14 बाय 10 फुटाचा मोठा लिव्हिंग रूम आपण तुम्हाला या ठिकाणी देतोय। त्याचबरोबर इकडे दाखवलं जसं 4 फुटाची बाल्कनीसुद्धा आहे। मोठा लिव्हिंग रूम आहे, त्यामुळे नक्कीच मित्रांनो या फ्लॅटला खरेदी करण्यासाठी तुम्ही विचार करू शकता। प्राईसबद्दल माहिती मी सुरुवातीला दिलेलीच आहे, तरीसुद्धा पुन्हा सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओला मध्ये स्किप करू नका। चला मग लिव्हिंग रूम पाहून झाल्यानंतर लगेच आपण किचन आणि बाथरूमच्या मध्ये असणारा पॅसेज पाहून घेऊयात। हे पहा, चांगली साईज आहे खूप मित्रांनो। फ्लॅटसुद्धा मोठा आहे, जसं की सुरुवातीला सांगितलं मी 770 स्क्वेअर फूट याचा बिल्टअप एरिया आहे। असं मोठाच फ्लॅट आहे आणि कार्पेट एरिया याचा 465 स्क्वेअर फूट आहे। इकडे बघा, हा आपला बाथरूम आहे। बाथरूमच्याच बाजूला इथे बेसिंगची प्लेसमेंट दिलेली आहे आणि वरच्या बाजूला आपण पाण्याची टाकीसुद्धा तुम्हाला लावून देतोय। त्याचबरोबर या ठिकाणी पुढे आल्यानंतर इकडे आपल्याला इंडियन टॉयलेट पाहायला मिळतो। चला तर आता आपण लगेच किचन पाहूयात। हे पहा, इकडे आपण किचनमध्ये एंट्री केलेली आहे। या ठिकाणी जर एक गोष्ट चेकआउट करायला गेलं तर किचनची साईज चेकआउट करा मित्रांनो, मोठी साईज पाहायला मिळते। इकडे किचन ट्रॉलीसुद्धा आपण तुम्हाला लावून दिलेले आहेत आणि तिकडे थोडी वेगळी युनिक गोष्ट आहे, मी दाखवून देतो। हे बघा, इकडे तुम्ही वॉशिंग मशीन वगैरे लावू शकता। त्यानंतर इकडे फ्रीज वगैरे ठेवू शकता। हे तुम्हाला नसेल पाहिजे तुम्ही हे पूर्णपणे काढू शकता। विंडोसुद्धा फ्रंट साईडची आहे, त्यामुळे बाहेरचा व्ह्यू खूप चांगला पाहायला मिळतो। हे बघा, हा आपला किचन आहे। साईज चेकआउट करा आणि वरती सुद्धा काही आपण तुम्हाला कॅबिनेट्स बनवून दिलेले आहेत। इकडे पिण्याचं पाणी आणि बोरिंगच्या पाण्याचं कनेक्शन आपण घेतलेलं आहे। चला पुढे जाऊयात। आता आपण बेडरूमकडे जातोय। बेडरूममध्ये आल्यानंतर सुद्धा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता बेडरूमची जी साईज आहे खूप चांगली आहे, मोठा बेडरूम आहे। हे बघा, आपण तिकडून आलो, तिकडे लिव्हिंग रूम होता आणि आता बेडरूममध्ये आलेलो आहोत। बेडरूममध्ये सुद्धा आपण तुम्हाला 4 फुटाची बाल्कनी दिलेली आहे। ही पहा, आता तुम्ही नॉर्मली पाहायला गेलं तर एवढे मोठे मोठे फ्लॅट तुम्हाला नाही पाहायला मिळणार, पण या ठिकाणी खूप चांगला फ्लॅट मी तुम्हाला घेऊन आलेलो आहे। सो नक्कीच या फ्लॅटला खरेदी करण्याचा तुम्ही प्रयत्न केला पाहिजे। इथे ग्रिलसुद्धा लावलेले आहेत।
त्याचबरोबर 4 फुटाची बाल्कनी आहे. या फ्लॅटला खरेदी करण्यासाठी तुम्ही इच्छुक असाल तर याची किंमत आपण 23 लाख ठेवलेली आहे. बघूयात, स्लाइटली काहीतरी निगोशिएबल करण्याचा प्रयत्न नक्कीच करूयात, बट फिक्स नाही मित्रांनो. वरती बघा कोणत्या प्रकारचं लिकेज वगैरे नाही आहे. आता या फ्लॅटला तुम्ही जर बघायला गेलात तर याचा जो बेडरूम आहे, याच्या बेडरूमची साईज त्या एंडिंगपासून जर तुम्ही स्ट्रेट गेलात तर याची साईज जी आहे ती 11 फूट आहे आणि आडवा 10 फुटाचा आहे. 11 बाय 10 फुटाचा मोठा तुम्हाला बेडरूम या ठिकाणी पाहायला मिळतो. तसेच आपल्याला बाल्कनीसुद्धा 4 फुटाची आहे. चला मग आता आपण पुन्हा एकदा लिव्हिंग रूमकडे जाऊयात. या फ्लॅटचा मेंटेनन्ससुद्धा फक्त 1200 रुपये आहे. चला मग लिव्हिंग रूमकडे जाऊयात, त्याच्यानंतर आपण होम लोनबद्दल माहिती घेऊयात. मग मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला आजचा फ्लॅट? आजचा फ्लॅट तुम्हाला जर आवडला असेल आणि या फ्लॅटला खरेदी करण्यासाठी तुम्ही जर इच्छुक असाल तर माझा कॉन्टॅक्ट नंबर स्क्रीनवर येतच आहे. त्याचबरोबर या फ्लॅटची बरीचशी माहिती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिलेली आहे, तिकडे तुम्ही चेकआउट करू शकता. आता या फ्लॅटला कोण खरेदी करू शकतो? मित्रांनो, तुम्हाला जर 30-32 हजार रुपये जरी पेमेंट असेल आणि तुमच्या हातामध्ये 2 ते 2.5 लाख रुपये असतील तर नक्कीच तुम्ही या फ्लॅटला खरेदी करू शकता. मग आता वाट कसली पाहत आहे? लवकरात लवकर मला कॉल करा आणि या सुंदर अशा फ्लॅटला बदलापूर शहरामध्ये खरेदी करा. चला मग मित्रांनो, आजचा व्हिडिओ इथपर्यंतच होता. आता भेटूयात अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये.